कर्जमाफी संदर्भात सरकारनं आता निर्णय का घेतला नाही असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। शेतकरी संकटात आहेत, त्यांना कर्जातून मुक्त करण्याची गरज आहे असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवार जी विजयभाऊ, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 ची तारीख दिली। असं आहे, तारीख दिली, आत्ता गरज आहे। आणि म्हणजे आज शेतकरी संकटात आहे। आज शेतकऱ्याला या कर्जातून मुक्त करण्याची आवश्यकता आहे। आता निर्णय का घेतला नाही? एवढे सगळे शेतकरी नेते रस्त्यावर आले, जनता रस्त्यावर आली, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला। मला वाटतं की हे लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही। पण ते म्हटले की आम्हाला 9 जणांची समिती नेमली त्यांनी की अभ्यास करायला तेवढा वेळ, एप्रिल महिन्याच्या 30 तारखेपर्यंत त्यांनी अहवाल द्यायचा आहे आणि त्यानंतर जूनच्या 30 पर्यंत 2026 पर्यंत कर्जमाफी असं आहे। एका मिनिटामध्ये सगळं ऑनलाईन सगळा व्यवहार असतो। एका दिवसामध्ये ही सगळी माहिती उपलब्ध होऊ शकते, एका दिवसात। त्याला फार काही लागत नाही। शेतकऱ्यावर किती कर्ज थकीत आहे हे काही पहिल्यासारखं काही खाते तपासायची गरज नाही आहे। एका क्लिकवर होतं, सगळं ऑनलाईन व्यवहार झालेत। त्यामुळे ह्यामध्ये हा पळवाटा आहेत असं मी मानतो। पोलिसांनी बच्चू कडूसह सगळे शेतकरी नेते आणि 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहे, बेकायदा महामार्ग अडवणे आणि इतर कारण। नाही, हे तर नेहमीच चालत असतं, पण किमान बाकीच्या ठिकाणी आंदोलन करताना ठीक आहे, पण शेतकऱ्यांना संदर्भात अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं म्हणजे हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे यातून सिद्ध झालेलं आहे। 1 तारखेला कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।